नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 6 या वर्गासाठी लेसन पाहणार आहोत। तर क्लास 6 या वर्गातील 1.7 आर यू अ डाय किड्स हा लेसन आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला होता। त्याचा पार्ट 1 बघितला। आज आपण पार्ट 2 पाहणार आहोत। कॅन यू कन्वे अन ओरल मेसेज टू समवन करेक्टली। या ठिकाणी काही मेसेज दिलेले तोंडी मेसेज ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। राईट रिसेंट मेसेज दॅट यू पास ऑन। या ठिकाणी हे जे मेसेज आहे ते हे कोणाकोणासाठी असतात तर ॲट होम घरासाठी असतात, इन स्कूलसाठी असतात, बिटवीन फ्रेंड्स दोघं मित्रांमध्ये असतात। यू मे राईट द मेसेज इन युअर मदर टंग। तुम्ही स्वतःच्या मातृभाषेमध्ये हे मेसेजेस या ठिकाणी लिहायचे। म्हणजे तुम्ही तुमच्या घरच्यांना काय कळवणार आहात की मी आज शाळेतून 10 मिनटं लेट येणार आहोत, असा मेसेज आपल्या मराठीतून आपल्या नोटबुकमध्ये या ठिकाणी राईट डाऊन करायचा आहे। त्यानंतर यू मस्ट नो हाऊ टू सीव। या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एखादी जी शिवण्याची क्रिया आहे, शिव म्हणजे शिवणे, या ठिकाणी तुम्ही एखादी रुमाल तुम्हाला बनवायचा आहे। तर रुमाल बनवण्यासाठी त्यासाठी तुम्हाला काय कोणकोणती ॲक्शन कोणकोणत्या क्रिया या ठिकाणी कराव्या लागतात हे या ठिकाणी राईट डाऊन केले। फर्स्ट, आय कॅन थ्रेड अ नीडल। एक सुई घ्यायची, आय पुट नॉट इन द थ्रेड। सुईमध्ये दोरा ओढायचा आणि त्या दोऱ्याला गाठ मारायची। नॉट मीन्स गाठ। वेन आय स्ट्रिंग फ्लावर ऑर बीड्स इन द इट। आणि त्या ठिकाणी त्या सुईने आपण वेगवेगळे फ्लावर्स हे त्या ठिकाणी त्या कापडावर काढायचे। आय कॅन मेक दीज स्टिचेस रनिंग स्टिच अँड बॅक स्टिच। त्याचप्रमाणे ते जे रुमाल आहे त्या रुमालाला जी पट्टी असते त्या पट्टीवर आपल्याला हाताने शिलाई करायची। आय कॅन ऑल्सो हेम द बॉर्डर। आणि कॉर्नरला आपण जी शिलाई मारतो त्याला म्हणतात हेम, बॉर्डर। त्या ठिकाणी ती बॉर्डर तयार होते जेव्हा आपण शिलाई मारतो। आय कॅन सीव अप अ टियर इन माय क्लोथ्स। त्याचप्रमाणे आय कॅन सीव अप अ टियर इन माय क्लोथ्स। माझे जे काही कपडे आहेत तर हे कपड्यांना मी शिलाई मारते। आय कॅन सीव अप टियर इन माय क्लोथ्स। त्या कपड्यांना मी शिलाई मारते। आय कॅन इवन सीव अ बटन। मी माझ्या कपड्यांना बटन लावते। देर इज अ स्टिच कॉल बटन होल स्टिच। त्याचप्रमाणे त्या बटन घालण्यासाठी जो काच असतो त्याला बटन होल स्टिच म्हणतात, म्हणजे काच म्हणतात। त्याचप्रमाणे वन्स आय मेड अ हँकरचिप बाय सिविंग द एजेस ऑफ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ्स। मी या ठिकाणी एक हँकरचिप बनवला होता आणि त्या हँकरचिपच्या चारही ज्या कडा होत्या, एजेस मीन्स चारही कडा, तर त्या कडेला मी शिलाई मारली आणि एक हँकरचिप बनवला, जो हँकरचिपचा आकार कसा होता, स्क्वेअरसारखा। त्यानंतर आय लव टू हेल्प इन द किचन। मला किचनमध्ये हेल्प करायला आवडते। मग किचनमध्ये कामं कोण करतं तर मदर करते, मग आपली आई करते। मग आपल्या आईला आपल्याला मदत करायला आवडते। मग हा जो मुलगा आहे हा मुलगा आपल्या आईला कशात मदत करतो ते या ठिकाणी सांगत आहे। आय क्लीन ऑर वॉश फ्रूट अँड व्हेजिटेबल्स। मी आईला मदत करतो त्यावेळेस मी कोणती क्रिया करतो तर आईजवळ जी फळं आहेत ती फळं धुवून देतो। व्हेजिटेबल्स आहे, भाजीपाला आहे, ती मी त्या ठिकाणी स्वच्छ धुवून देतो। आय कॅन पील कुकुंबर। त्याचप्रमाणे जी कुकुंबर असते तर ती कुकुंबरही मी त्या ठिकाणी स्वच्छ धुवून देतो। त्यानंतर आय हेल्प मदर इन क्लिनिंग ग्रेन अँड सिरियल। त्याचप्रमाणे आई जे काही गव्हाचं पीठ असतं ते पीठ चाळते आणि त्या ठिकाणी मी आईला मदत करतो। आय हेल्प मदर इन क्लिनिंग ग्रेन अँड सिरियल्स। मी त्या ठिकाणी ते पीठ चाळण्यासाठी आईला मदत करतो। आय एम गुड ॲट स्लायसिंग, कटिंग अँड चॉपिंग फ्रूट अँड व्हेजिटेबल्स। त्याचप्रमाणे जे काही फ्रूट आहे ते फ्रूट कट करण्यासाठी मी आईला मदत करतो। त्याचप्रमाणे व्हेजिटेबल्स कट करण्यासाठी मी आईला मदत करतो। आय लव टू शेल पीज अँड ग्रीन ग्राम्स। त्याचप्रमाणे ज्या वाटाण्याच्या शेंगा असतात त्या निवडण्यासाठी मी आईला मदत करतो। आय कॅन शेल बीन अँड पीनट। मी त्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा असतात, वाटाण्याच्या असतात, त्या शेंगा निवडण्यासाठी मी आईला मदत करतो। आय कॅन प्रिपेअर अ फ्यू सिम्पल डिशेस। मी या ठिकाणी काही साध्या डिशेस तयार करत असतो। पीनट लड्डू, सॅलड। त्याच्यामध्ये कोणकोणत्या डिशेस तयार करतो तर सॅलडची असते, पीनटची असते आणि लाडूची असते। त्यानंतर इट्स फन टू चर्न अँड ॲट द एंड यू गेट बटर मिल्क। त्याचप्रमाणे आई दही घुसळते त्यावेळेसही मी आईला त्या ठिकाणी दही घुसळू लागतो।
इट इज नॉट सो इझी टू मेक अ डफ अँड रोल आउट पुरीज ऑर चपातीज. आणि त्याचप्रमाणे फक्त पुरी आणि चपाती हे बनवायला मात्र अवघड असतं, पण तरीही मी त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. मेकिंग भाकरी इज स्किल जॉब. आणि जी काही पुरी आहे किंवा भाकरी आहे, पोळी आहे, चपाती ती बनवणं म्हणजे एक खूप स्किल आहे. तर हे स्किलही मी त्या ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे मी माझ्या आईला किचनमध्ये हेल्प करत असतो. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.